नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या आपल्या व्हिडिओज खाली अनेक कमेंट्स येत आहेत की आमच्या फुटव्यांची संख्या वाढत नाही, उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि आमच्या ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढत नाही. तर अशा वेळी आम्ही कोणती फवारणी घेतली पाहिजे किंवा कोणती ड्रिंचिंग घेतली पाहिजे जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढेल आणि आम्हाला उत्पादनामध्ये वाढ होईल. शेतकरी बांधवांनो, याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण की सध्या वातावरणाचा अस्थिर वातावरण आहे. कुठं गारा पडत आहेत किंवा कुठे वातावरण जे आहे ते एकदम तापट आहे, उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. तर अशामध्ये अनेक शेतकऱ्यांना जे आहे ऊस पिकाच्या फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहेत. तर अशा प्रॉब्लेम्सवरती, अशा समस्येवरती आपल्याला कोणती उपाययोजना करता येईल, त्याचबरोबर कोणती फवारणी करता येईल, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ऊस पिका संदर्भातील त्याचबरोबर ऊस पिकाच्या संपूर्ण शेड्यूल बाबत संपूर्ण व्हिडिओ याच चॅनलवरती तुम्हाला पाहता येतील. शेतकरी बांधवांनो, ऊस पिकामध्ये जर तुम्हाला फुटव्यांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला यामध्ये कोणती फवारणी घ्यायची आहे ते आता आपण पाहणार आहोत. ऊस पिकाच्या फवारणीमध्ये आता हे आपण प्रति एकराचं प्रमाण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आता आपण कोणती फवारणी सांगणार आहे ते. तर एकराचं प्रमाणासाठी आता आपण पाहतोय 1261 आपल्याला घ्यायचं आहे 500 ग्रॅम. त्याचबरोबर मायक्रोपेन्स कॉम्बी प्लस 100 ग्रॅम घ्यायचं आहे आणि प्रोजिप GA घ्यायचं आहे 2 ग्रॅम आणि न्यूट्रिगो 50 100 ml घ्यायचं आहे. त्याचबरोबर IAA घ्यायचं आहे आपल्याला 2 ग्रॅम. हे प्रमाण आपण प्रति एकरासाठी वापरलेलं आहे, हे लक्षात घ्या. शेतकरी बांधवांनो, ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे. आता फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे की सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि अशा वेळी आपल्याला बेस्ट स्टिकर घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे आपण फवारणी करतोय त्याचं औषध पसरवण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट 82 हे स्टिकर घ्यायचं आहे. त्याचबरोबर फवारणीची वेळ सर्वात महत्वाची आहे, की उन्हाच्या तडाख्यामध्ये आपल्याला फवारणी आहे ती 9च्या आतमध्येच, लक्षात घ्या, सकाळी 9च्या आतमध्येच आपल्याला फवारणी पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगले रिपोर्ट येतील आणि आपल्याला पिकामध्ये, आपल्या ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढेल. त्याचबरोबर आता आपल्याला ड्रिंचिंगद्वारे आपल्याला कोणती खतं सोडणे गरजेचं आहे. तर तुमच्याकडे जर जास्त खतं नसतील तरी तुम्ही ही 3 खते नक्की सोडा, जेणेकरून तुम्हाला चांगला रिपोर्ट येईल आणि तुमच्या ऊस पिकामध्ये चांगले फुटवे येतील. तर पहिले यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ती फास्ट रिझल्ट. हे घ्यायचं आहे 1 लिटर प्रति एकरासाठी. त्याचबरोबर ह्युमिक 98 घ्यायचं आहे 250 ग्रॅम घ्यायचं आहे प्रति एकरासाठी. त्याचबरोबर आपल्याला विद्राव्य खत म्हणून आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे 1261 3 किलो. हे ड्रिचिंग किंवा ही आपण पाट पाणी जरी सोडलं तरी तुम्हाला याचा फुटव्यांमध्ये चांगला परिणाम पाहायला मिळेल. आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही उन्हाळ्यामध्ये फुटव्यांमध्ये कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे ते लवकरात लवकर समजेल आणि त्यांना उपाययोजना करणं गरजेचं होईल, म्हणजे उपाययोजना करतील. त्याचबरोबर ऊस पिकाच्या संपूर्ण शेड्यूलसाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क साधा, जेणेकरून ऊस पिकाचं संपूर्ण शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.